वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार। त्या घटकावर स्पष्टीकरण कौशल्याची पाठयोजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला छात्राध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य लिहून घ्यायचं, स्पष्टीकरण कौशल्य, वर्ग घेतलेला आहे आपण 9वी, विषय मराठी, घटकामध्ये येणार व्याकरण, उपघटकामध्ये येणार अलंकार। वेळ आहे इथे स्पष्टीकरण कौशल्याच्या पाठयोजनेसाठी 5 मिनिटे। दिनांक तुम्ही लिहून घ्यायची। सूक्ष्म अध्यापन पाठयोजना काढायच्या वेळी अगदी सुरुवातीला लिहून घ्यायचं शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार स्पष्टीकरण कौशल्याच्या पाठयोजनेसाठी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रस्तुत घटकाचा थोडक्यात परिचय करून देतात। भाषेत सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेच्या साच्यांना अलंकार म्हणतात। त्या विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा साचा म्हणजे अलंकार होय। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्यामध्ये येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा मुद्दा आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते। आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो। दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अलंकाराचे मुख्य 2 प्रकार, शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अर्थालंकार। अर्थालंकार म्हणजे वाक्यातील अर्थामुळे भाषेत सौंदर्य निर्माण होणे। अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूंना उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा। विद्यार्थी कृतीमध्ये त्यानंतरचा मुद्दा आता उपमेय आणि उपमानातील साधर्म्यावर आधारित काही अलंकाराचा आपण परिचय करून घेऊया। तर इथे बघा 4 अलंकार दिलेले आहे, रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, दृष्टांत अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार। आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात, उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अशा प्रकारे अर्थालंकाराचे 4 प्रकार आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार नियोजित पुनरावृत्ती। शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा, तर आज आपण अलंकारामधील अर्थालंकार व त्याचे प्रकार अभ्यासलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार अंतिम विधान।